नमस्कार. आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. अमरावतीच्या NICU मधील आगीने 3 चिमुकल्यांचा जीव घेतल्यानंतर रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कालच झाला माझ्या बाळाचा जन्म. आम्ही जसं सांगितलं नाही की अजून बेकार तब्येत नाही. एक नर्स नाही मिळली भाऊ, एक नर्स नाही मिळली, डॉक्टर नाही मिळलं, पुन्हा मिळलं, मायपोर मिळाला. पण 3 कुटुंबांसाठी ही आग केवळ रुग्णालयात लागली नाही तर त्यांच्या आयुष्यावरच अंधार करून गेली. आणि याच ठिकाणी आता एक जुना प्रश्न पुन्हा निर्माण होतो. भंडाऱ्यानंतरही आपण नेमकं काय शिकलो? 2021 मध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. भंडाऱ्यात 10 चिमुकले गेले आणि आता अमरावतीत पुन्हा 3 चिमुकल्यांचा मृत्यू. मग प्रश्न आहे, भंडाऱ्यानंतर आपण काय बदललं? आता प्रश्न केवळ 3 चिमुकल्यांचा नव्हता. प्रश्न आहे, NICU सारख्या अतिसंवेदनशील विभागाची सुरक्षा व्यवस्था नेमकी किती सक्षम होती? फायर ऑडिट झाले होते का? इलेक्ट्रिकल लोड ऑडिट झाले होते का? वैद्यकीय उपकरणांची नियमित तपासणी आणि देखभाल झाली होती का? आणि सर्वात महत्त्वाचं, आग लागल्यानंतर नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं होतं का? याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत मोठे पाऊल उचलले. राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम आणि संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे आपला भारत न्यूजने मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी अमरावती NICU आगीची बातमी प्रसिद्ध करताना भंडारा जिल्ह्यात 2021 मध्ये घडलेल्या अशाच गंभीर घटनेचा संदर्भही दिला होता. आता 25 ऑगस्ट रोजीच आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील आरोग्य संस्थांच्या अग्नी आणि विद्युत सुरक्षेची तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. या तपासणीत केवळ कागदोपत्री फायर ऑडिट न करता प्रत्यक्ष रुग्णालयातील परिस्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णालयातील ICU, NICU, नर्सरी आणि ऑपरेशन थिएटर म्हणजेच OT सारख्या संवेदनशील विभागांची विशेष तपासणी केली जाणार आहे. यासोबतच विद्युत व्यवस्था, वैद्यकीय गॅस पाईपलाईन, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था, अग्निशमन उपकरणांची उपलब्धता आणि कार्यक्षमता यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे का, मॉकड्रिल घेतली आहे का, याचाही आढावा घेतला जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णालयाच्या प्रत्येक इमारतीचा आणि ब्लॉकचा 6 महिन्याच्या चक्रात अग्निसुरक्षा मूल्यांकनाचा समावेश केला जाणार आहे. तसंच प्रत्येक आरोग्य संस्थेत अग्निसुरक्षेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. आणि जर फायर ऑडिटमध्ये दिरंगाई झाली, त्रुटी आढळून त्यातून अनुचित घटना घडली तर संबंधित संस्था प्रमुखांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. म्हणजेच अमरावतीच्या NICU दुर्घटनेनंतर रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. आणि आता राज्यातील सरकारी, खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांच्या अग्नी आणि विद्युत सुरक्षेची प्रत्यक्ष तपासणी होणार आहे. अमरावतीसारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी हा निर्णय किती प्रभावीपणे आणि किती जलद राबवला जातो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.